नुकतेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे 7 सूत्री कार्यक्रम हाती घेतलेले आहे ते मॉडेल एक नागपूर होम टाऊन या सिटीसाठी जे डिक्लेअर केलेले आहे त्या अनुषंगाने सर्व वरिष्ठ अधिकारींना जे सूचना दिल्या आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माननीय पोलीस महासंचालकपासून माननीय पोलीस आयुक्त या सर्वांना जे सूचना दिल्याप्रमाणे आपल्या नागपूर सिटीसाठी जे कालबाह्य रेकॉर्ड आहे ते नष्ट करावे असे परिपत्रक पण आहे आणि मॅन्युअलप्रमाणे त्या नियमानुसार आधार घेऊन कसं आपल्याला त्याला डिस्पोज करता येते जुने मटेरियल जे अनावश्यक पोलीस स्टेशन जागा व्यापलेली आहे जे बाकी जे अनावश्यक जे गाड्या आहेत जे पोलीस स्टेशन जागा व्यापलेली आहे त्या सर्व निर्गती करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नाही प्रत्येक रेकॉर्डसाठी हे एक कालावधी दिलेले आहे. काही कालावधी 1 वर्षाच्या आधीचा नाश करता येते, काही 2 वर्षाचे, काही 10 वर्षाच्या आधी. सर्व रेकॉर्ड पाहून जे नोंदी घेणे पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया राबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे सर्व कारवाई सुरू आहे. नाही हा डेडलाईन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी CP साहेबापासून तर DCP ACP पर्यंत हे 100 दिवसाच्या आतमध्ये काय प्रक्रिया करता येते कसं क्लीन करता येते त्या मोहिमेअंतर्गत सर्व प्रक्रिया सर्वांनी कामाला लागलेले आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे.